नमस्कार. आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गाव या गावात. दुर्गाव या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये खूप अनोखं मंदिर आहे. तुम्ही खूप अनोखी मंदिरं पाहिली असतील, पण महाभारतामधील अनेक भगवान श्रीकृष्णाची मंदिरे असतील, अनेक जणांची मंदिरे असतील, पण या गावात चक्क दुर्योधनाचं मंदिर आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं की दुर्योधनाचं मंदिर आहे. पांडव आणि कौरवांचं युद्ध झालं होतं, त्यावेळेस कौरवांचे पूर्ण वध झाल्यानंतर दुर्योधन एकटाच राहिला होता आणि दुर्योधन आपल्या शरीराची आग शांत करण्यासाठी किंवा रागानं लालबुंद झालेला स्वतःला शांत करण्यासाठी दुर्गाव या गावात आलता. या गावात भगवान महादेवाच्या मस्तकावर जी गंगा आहे, त्या गंगामध्ये भगवान शंकरांनी त्यांना स्थान दिलं होतं आणि दुर्गावमध्ये दुर्योधनानं वास्तव्य केले अशी आख्यायिका आहे या गावामध्ये. आणि चक्क या गावात दुर्योधनाचं मंदिर आहे. ते कसं आहे मंदिर आहे ते आपण पाहूया. ज्या ठिकाणी दुर्योधनाने वास्तव्य केलं होतं, हेमाडपंथी बांधकाम असलेलं हे पुरातन मंदिर आहे. चला तर मग बघूया आपण की मंदिर कसं आहे ते. हे भगवान शंकराचं मंदिर आहे. इथे नंदी महाराज आहेत विराजमान असलेले आणि हे शंकर महादेवाचं मंदिर आहे. तर यामध्ये शंकर महादेवाची पूजा केली जाते. दुर्योधनाचं मंदिर आहे ते ह्या ठिकाणी असलेल्या मंदिरातच आहे. ते कुठं आहे ते आपण पाहणारच आहोत. दुर्योधनाचं जे मंदिर आहे, जी मूर्ती आहे, ती या कळसामध्ये बसवलेली आहे. या कळसामध्ये दुर्योधनाची मूर्ती आहे. आपण नक्कीच आतमध्ये जाऊन पाहूया. या कळसाच्या गाभाऱ्यात असलेली ही दुर्योधनाची मूर्ती आहे. पूर्ण बघू शकता की आपण कळसाचा गाभारा आहे. पूर्ण कळसामध्ये मंदिराच्या वरती दुर्योधनाची मूर्ती स्थापना केलेली आहे. ही मूर्ती कधी स्थापन केली याबाबत गावातील लोकांना काही माहीत नाही. खूप पिढ्यानपिढ्याची आहे असं गावकरी सांगतात, पण याबद्दल बरेच गावकरी अनभिज्ञ आहे. असं हे अनोखं मंदिर आहे. बबन देवराव जायबाई. नाव सांगायचं. बबन देवराव जायबाई. अधिक महिन्यात यात्रा असते त्याची. मंदिर आहे ही आता बऱ्याचशा वर्षापासून आहे ना, काही त्या पांडवाच्या ह्याच्या काळापासून असे म्हणजे लई वर्षाचं मंदिर. त्याच्यामुळे स्थापन झालेलं आहे. तर काही इतकं म्हणजे सांगता येणार ना. आमच्या आजोबाला बी सांगता येत नव्हतं, त्याच्यामुळं वडिलाला सांगता येत नव्हतं ना. इतक्या वर्षाचं मंदिर आहे ती. पूजा वगैरे केली जाते. हां, पूजा ही करते ना. खाली महादेवाचं मंदिर आहे, वरती दुर्योधनाचं आहे. दुर्योधन एक राजा होता. नक्कीच ही माहिती आणि हे दुर्योधनाचं वैशिष्ट्यपूर्ण असलेलं मंदिर महाराष्ट्रात एकमेव असं मंदिर आहे जे दुर्गाव या गावात आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.